मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिनगिला नावे प्रेम भाते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेता शिनगिला बाबाजी सद्गुरु दास तुका विभम वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दगानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा भवामि सहितं नमामि भवामि सहितं नमामि मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर तू घाल कोटी ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतार जाजे सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी ओ सद्गुरु वरदान
आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे अनाथ निर्गुण प्रगटली भवानी मोहा महिषासुर मर्दनाला गुण तुम्ही तापाची करावया झाडली भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेन द्वैत सारुणी माळ मी घालीन हाती बुधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारीसी जाईन ओ मन ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चलेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दने तुमचा दास सध्याची आस पुरवावी विठला विठला मातेची आचिते अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती मंदाबाई शिवाजी काळे या आईंच्या या माऊलीच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज आपण या मंदाईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक भावबंध सगळे सोयरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे त्यांचे पती आहेत शिवाजी शंकर काळे या ठिकाणी पती आहेत सोपान शंकर काळे या ठिकाणी दीर आहेत बाळासाहेब शिवाजी काळे मुलगा आहे चंद्रशेखर शिवाजी काळे मुलगा आहे सौ सुनीता अनिल तारडे या ठिकाणी मुलगी आहे अनिता आदिनाथ गाडे या ठिकाणी मुलगी आहे सौ सुरेखा श्रीहरी जाधव या ठिकाणी मुलगी आहे नानासाहेब चांगदेव काळे पुतणे राजेंद्र चांगदेव काळे पुतणे महेश बाबासाहेब काळे पुतणे दत्तात्रय चंद्रभान काळे पुतणे दीपक चंद्रभान काळे पुतणे संकेत बाबासाहेब काळे पुतणे किशोर सोपान काळे पुतणे आणि अक्षय सोपान काळे पुतणे खूप मोठा सुंदर असा गोड असा या ठिकाणी खऱ्या अर्थाने या मंदाईंचा कुटुंब परिवार आहे आणि त्यांच्या या जाण्यानं खऱ्या अर्थानं या काळे परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जो काही दुःखाचा आघात खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं पांडुरंगानं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी एवढीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला भोलेनाथाच्या चरणी आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचोरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे व माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेवेला सुरुवात करूया लाडके लेक मी संताचे लाडके लेक मी संताचे लाडके कृपा बाहुदाचे लाडके लेक मी संताचे लाडके लेक मी संताचे माझ्यावरी कृपा माझ्यावरी कृपा अंकन नाकाला भोगमुरारी शृंगारीला 84चा सिक्का केला दुखादुखी उतरला 6 नखेचा कौल दिला
आणि म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या लाडाचे लेख असल्यामुळं सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थाने या माझ्यावर उभी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील खऱ्या अर्थाने असणारी मान्यवर मंडळी आणि आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वर पैठण या ठिकाणी ज्यांचा नारायण महाराज पायी दिंडी सोहळा या ठिकाणी आमचे हरिभाऊ महाराज लोंढे कानडगावचे ते सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने या परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत म्हणून तुम्हा सर्व संत मंडळीच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने सभेला सुरुवात मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या म्हणून या ठिकाणी जी आजची किरणरूपी सेवा आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी असलेला काळे परिवार एवढा मोठा सोहळा या कुटुंबाने या परिवाराला केला कोणासाठी केला आपल्या आईसाठी केला आपल्या मुलीसाठी केला मला बोलावलं माझ्या लेकींना बोलावलं माझ्या संस्थेला मुलींना बोलावलं ताई आमच्या आईचा कार्यक्रम आहे बरं का कार्यक्रम कसा झाला पाहिजे गोड झाला पाहिजे तुम्ही या तुमच्या मुलींना गाणाऱ्या मुलींना सगळ्या संचास गोड सेवा खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही करा ही इच्छा खऱ्या अर्थाने या ठिकाणी या काळे परिवाराची होती म्हणून या काळे परिवाराच्या वेळेला मान देऊन खऱ्या अर्थाने सेवा करण्याची संधी माझ्या वाट्याला आली आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हा काळे परिवार आहे काळे बंधू आहे त्यातले आमचे बाळासाहेब दादा काळे माझ्या सासऱ्यांचं ज्या वेळेला खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध झालं मांडव्याला त्यावेळी स्वतः माझ्या कार्यक्रमाला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते आमचे शेळके सर आणि या ठिकाणी आमचे बाळासाहेब दादा काळे खऱ्या अर्थाने सगळी मंडळी या ठिकाणी माझ्या घरातल्या कार्यक्रमासाठी सुद्धा या ठिकाणी आमचे बाळासाहेब दादाही होते आमचे शेळके सरही त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे माझ्या परिवाराच्या सुखदुःखामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होणारा खऱ्या अर्थाने हा काळे परिवार आहे आणि या काळे परिवाराच्या वतीनं आजची ही सुंदर अशी जी काही कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी या ठिकाणी माझ्याला आलेली आहे खऱ्या अर्थाने आमचे शेळके सर असतील हा काळे परिवार असेल या सगळ्या बंधूंच्या वतीनं सेवा करण्याची संधी या सगळ्या लेकींच्या वतीनं सेवा करण्याची जी काही संधी आहे ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझ्या वाट्याला आली म्हणून परत एकदा या कुटुंबाचे या परिवाराचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि म्हणून जीवनामध्ये खऱ्या अर्थाने लक्षात घ्या एवढा मोठा सोहळा या कुटुंबाने या परिवाराला केलाय कोणासाठी केलाय खऱ्या अर्थाने आपल्या आईसाठी केलाय एवढं मोठं श्राद्ध ब्राह्मण बोलावून पिंडदान मला बोलावून ज्ञानदान आणि आपल्या सगळ्यांना बोलावून अन्नदान पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान हे श्राद्धाच्या दिवशी खऱ्या अर्थाने केलंच पाहिजे आणि ते खऱ्या अर्थाने या कुटुंबाने या परिवारानं कुणासाठी केलंय तर खऱ्या अर्थाने आपल्या आईच्या निमित्तानं केलेलं आहे म्हणून आईच्या श्राद्धाच्या निमित्ताने सेवेसाठी जो काही निवडलेला भंग आहे तो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा संत श्रेष्ठ महाराष्ट्र हृदय सम्राट देवकर निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा गोडाचा भंग खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवेसाठी निवडला आता ज्यांचा भंग सेवेसाठी निवडला त्यांचा अधिकार खऱ्या अर्थाने किती मोठा आहे आता जे तुकोबाराय या भंगाद्वारे कोणाचं वर्णन करतात श्राद्ध आईचं आहे म्हणून आईचं वर्णन करणारा गोडाचा तुकोबारायांचा भंग खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे म्हणजे तुकोबाराय या माऊलीचं वर्णन करतात त्या तुकोबारायांचा अधिकार खऱ्या अर्थाने किती मोठा आहे आता तुकोबाराय म्हणजे कोण ज्यांचं नाव घेतलं असता या माझ्या सुद्धा खऱ्या अर्थाने कापरे भरत तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ ज्यांचा गाथा खऱ्या अर्थाने इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर बुडाला नाही तर तो खऱ्या अर्थाने तरंगला पाण्यावर तरंगावा उदकावा जीवया ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजळा एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थाने ज्यांचा आहे ते म्हणजे तुकोबाराय आणि त्यांचं गोड असं आईचं वर्णन करणारा आईचं महत्व सांगणारा गोड असा भंग या ठिकाणी सेवेसाठी निवडला विठ्ठल माता म्हणजे आई आई म्हणजे माऊली आपल्या आईच्या चित्तामध्ये अवघी बाळकाची व्याप्ती कोणाविषयी प्रेम असतं बाळाविषयी प्रेम असतं आई सगळ्यात जास्त आपल्या मनामध्ये विचार करते आपल्या मुलाचा आपल्या लेकीचा आपल्या नातवंडाचा आपल्या पतीचा आपल्या कुटुंबाचा पण सगळ्यात जास्त प्रेम आई ज्याच्यावर करते त्याचं नाव म्हणजे मुलगा आणि मुलगी आहे अवघी बाळकाची व्याप्ती किती प्रेम करते इतकं प्रेम का देहाविसरिया फुला जवळी गेला ऐका नाही मुलगा लांब असू द्या मुलगी लांब असू द्या किंवा आई खऱ्या अर्थाने दिवसभर कामाला जाऊ द्या संध्याकाळी घरी येऊ द्या पण ज्या वेळेला लेकरं आईच्या कुशीत येतात ना त्यावेळेला सगळं स्नेहभाव विसरून जाते किंवा लेकराला जवळ घेतल्यावर देहा विसरिया फुला आणि जवळी घेता शिण गेला एकदा आईला लेकराला जवळ घेतलं ना दिवसभर किती थकलेली असेल दमलेली असेल तिचं ताणं लेकरू घरी असू द्या पण ती ज्या वेळेला कामावरून घरी येते बाळ धुडू धावत ज्या वेळेला आईच्या जवळ येतं आई घेतेच ताणाला लावते थकलेली बाई दमलेली बाई लेकराचा चेहरा पाहिला लेकराचं तोंड पाहिलं ना एका मिनिटामध्ये सगळं दुःख
खऱ्या अर्थाने विसरून जाते. कुणाला पाहिल्यावर आपल्या लेकाला लेकीला देह विसरिया फुला जवळी गीता शिणगीला सगळं शिण भक्तीचा निघून जातो. आणि पुढे वर्णन केलं दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते तेच लेकर लहानपणी आईच्या अंगावर खेळतात, खांद्यावर खेळतात, नाचतात. पण आईला त्याचा त्रास होतो का? कधी होत नाही. पण त्याच मुलांनी जर मोठेपणी असं केलं तर काय होईल याचा विचार करतात. पण लहानपणी आई त्या लेकराचं खऱ्या अर्थाने काय करत असते? महत्वाचं म्हणजे कौतुक करत असते. म्हणून तुकोबरामध्ये तुका सांगता पुढे पायी झोंबे लाडे पुढे. आता तुकोबरांनी असा अभंग लिहिला, याला कारण आहे का? ज्यावेळेला तुकोबाई म्हणले वारीला जाता येत नाहीये आणि सगळे वारकरी कुठे निघाले हो? खऱ्या अर्थानं वारीला निघाले. पण त्यावेळेला तुकोबराई आल्याला गेल्याला येणाऱ्या जाणाऱ्या माझ्या वारकऱ्याला खऱ्या अर्थाने सांगतात, निरोप सांगतात की बाबा अहो वारकरी हो, मी तांबाला फडफडलोय, आता मला एक पाऊलही पुढे टाकता येत नाही आणि आता मला काही येता येणार नाही. मग तुम्ही काय करा? आलिया गेलिया हाती दाढी निरोप हे 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 पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माया बाप हो माझा माया बाप येई ओ विठ्ठले माझे माऊली येई ओ विठ्ठले माझे माऊली हे पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माया बाप हो माझा माया बाप येई ओ विठ्ठले माझे माऊली ये विठ्ठले आलिया गेलिया हाती दाढी निरोप हाती दाढी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप आईला गेलिया हाती दाढी निरोप हाती दाढी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माय आलिया गेलिया हाती दाढी निरोप पंढरपुरी आहे माझा माया बाबा. येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांना निरोप सांगतात बाबा हो पंढरपुरामध्ये माझ्या पंढरपूरला बसलाय पण मला येता येत नाही. तेव्हा तुम्ही एक काम करा, माझ्यावर एवढा उपकार करा. काय करा? माझ्यावर एवढा उपकार करा. एवढा करा उपकार 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 सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार संगदेव नमस्कार संगदेव नमस्कार
पुराण सांगा माझ्या पांडुरंगाला सांगा मी वारीला येऊ शकत नाही का काय येऊ शकत नाही याला कारण येतो कोबरे म्हणतात की आपण बनवले बाबा मला येत नाही मला येतही पाऊल पुढे टाकता येत नाही म्हणून तुम्ही संत माझे कोण आहात तुम्ही संत माया बापा कृपा बंद काय मी पतित निरती झालो तुम्ही जर माझे माय बाप आहात ना तर माझ्या हाताने काय करा खऱ्या अर्थाने उपकार करा म्हणजे संतांना काय म्हटले माया आणि बाप का म्हटलं कारण आईचं कर्तव्य काय आहे आणि बाबाचं कर्तव्य काय आहे हे सांगत असताना माझा निरोप होत करे सांगत असताना तो कोबराने अभंगलीला मातीची आशिती अवघी बालकाची व्याप्ती देहाविसरी या फुलाजवळी गीता क्षण गेला असा थोडासा खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभंगाचा भाव आहे आज या कुटुंबातले खऱ्या अर्थाने काही केलेले एक माऊली गेलेले आहे ज्या कुटुंबाची आई जाते ज्या कुटुंबाची माऊली जाते ज्या कुटुंबातली खऱ्या अर्थाने आई जाते ना त्या कुटुंबाला त्या परिवाराला फार मोठी किंमत मोजावी लागते त्याप्रमाणे या कुटुंबातली खऱ्या अर्थाने काय गेली हो आई गेलेली आहे जरी माऊली सारखी कोण आहे जिचे जन्म जन्मांतरीचे ऋण असे ऋण आहे जसे व्याज नाही असे ऋण आहे जसे व्याज नाही आई विना माया विश्वात नाही कळतंय आई सारखं प्रेम आई सारखी माया खऱ्या अर्थाने या ठिकाणी शोधून सापडणार नाही या कुटुंबातली आई गेली महिला मंडळ पुरुष मंडळ आपली आई आपल्या घराची लक्ष्मी आहे आपली आई आपल्या घराची लक्ष्मी आहे आणि जोपर्यंत आपल्या घरात आई आहे समजून जायचं आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे आणि ज्या दिवशी महिला मंडळ बाहेर माई गेली आणि ज्या दिवशी तुमच्या घरातली माई गेली ना समजून जायचं बाबा हो खऱ्या अर्थाने आपल्या घराची कोण गेली हो खऱ्या अर्थाने लक्ष्मी गेली लक्ष्मी याला कारण आहे का आई म्हणजे खऱ्या अर्थाने काय आहे आईची व्याख्या आहे बारकाई का आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे अभंगात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वळवंटात प्यावे असे थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची पहिली आरोळी तिला जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी आई म्हणतात आणि अशी प्रेम करणारी आई जीव लावणारी आई माया लावणारी आई ज्या दिवशी तुमच्या माझ्या कुटुंबातून तुमच्या माझ्या परिवारातून निघून जाईल बाबा हो किती रडा किती ओरडा काही करा हो हे माये ना तुमच्या जीवनामध्ये परत येणार नाही आणि एकदा का आई आली आपल्या आईला किती हाका मारा आपल्या आईला कितीही बोलवा कोणताही उपाय करा बाबा हो कोणत्याही उपायाने केलेली माय तुमच्या माझ्या जीवनामध्ये येत नाही प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय सांग ना गाई कोणता उपाय करू ग कोणत्या उपायाने मी तुला बोलू ग आई काय करू म्हणजे तू येशील पण माझ्या आईचं माझं नातं कसं होतं एका गाय आणि एका वासरासारखं माझ्या आईचं माझं नातं होतं तू गाय वासरू तू मायले करू तू गाय वासरू तू मायले करू ताटा तुटी जाहली आता कसे करू ताटा तुटी जाहली आता कसे करू हे आई ताटा तुटी झाली का आपली तुझ्याशिवाय या लेकांना या लेकीने नातवंडाला आई जगण्याची सवय नव्हती का या पतीला सुद्धा तुझ्याशिवाय जगण्याची सवय नव्हती आई ताटा तुटी झाली आई तू निघून गेलीस गाई कारण जोपर्यंत महिला माहेरामध्ये माय असते आणि जोपर्यंत तुमच्या माझ्या घरामध्ये माय असते ना तोपर्यंत कोणाची आबाळ होत नाही लेकांना नाही कमी पडत लेकींना काही कमी नाही पडत ना नातवाला काही कमी पडतं ना नातींना काही कमी पडतं ना सुनांना काही कमी पडतं का कारण त्या घराची लक्ष्मी खऱ्या अर्थाने त्या घरामध्ये असते म्हणून मुलांना लेकींना सुनांना नातवंडांना नातीला खऱ्या अर्थाने काही कमी पडत नाही पण ज्या दिवशी आई राहील ना त्या दिवशी त्या कुटुंबाची आबाळ झाल्याशिवाय राहत ऐका हे नाही जगात झाली आबाळ
जीवाची तू होतीस ना कधीच आमची आम्हाला नाही झाली काही आम्हाला कमी नाही पडलाय पण तू गेलीस नाही जगात झाली आबाळया जीवाची आई उणीवचे हृदय तुझी जाची आई उणीवचे हृदय तुझी जाची प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझा मी कोण त्याऊ पाई बोलावू तुझा मी कोण त्याऊ पाई बोलावू तुझा मी कोण त्या उपाय कोणत्या उपाय आई गेल्यानंतर कोणताही उपाय करा कवी मागे म्हणतात प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझा मी कोण त्या उपाय मी कोण उपाय एकदा आपली आई गेली बाबा किती रडा काही करा गेलेली माय तुमच्या माझ्या जीवनामध्ये परत येत नाही याला कारण आहे डोंगराआड गेलेला सूर्य परत उगवेल डोंगराआड गेलेला सूर्य परत उगवेल पण मातीआड गेलेली माय तुमच्या माझ्या जीवनामध्ये कधीच परत येणार नाही कधीच परत येणार नाही याचं जाण आणि याचं भान करा ठेवा वहां कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती वहां कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते लेकिन माँ बाप नहीं मिलते पैशाने सगळं मिळतो पण पैशाने मिळत नाही एक म्हणजे माय पण पैशाने मिळत नाही दुसरा म्हणजे अरे अरे बाप या गोष्टी कुठेतरी या ठिकाणी आपण जीवनामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे ही माऊली म्हणजे खऱ्या खऱ्या वारकरी होती कधीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पवित्र अशी तुळशीची खऱ्या अर्थाने माळ होती वारकऱ्याचे लक्षण आहे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णव जी माऊली खऱ्या अर्थाने माळकरी होती जिने खऱ्या अर्थाने पंढरीच्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने वाऱ्या केल्या जिने रात्रंदिवस खऱ्या अर्थाने भगवंताचं भजन केलं आणि ज्या व्यक्तीच्या गळ्यात माळ आहे आणि जी खऱ्या अर्थाने आयुष्यात भगवंताचं भजन करते ना तिचा देह गेला काय होतं देव झाल्याशिवाय राहणार गीतेमध्ये तसं वचन आहे अंतकालाच्या देवा स्मरण मुक्त्वा कलयबलम यहा भावी समभावा या तीन नास्तित्र संशय नुसती माऊली नाही वडील सुद्धा या मुलं सुद्धा या लेकी सुद्धा खऱ्या खऱ्या सगळं या ठिकाणी माळकरी असलेला हा खऱ्या खऱ्या कुटुंब परिवार आहे थोडक्यात या आईनं या वडिलांनी या मुलांवर या मुलींवर खऱ्या खऱ्या उत्तम प्रकारे काय केले हो खऱ्या अर्थाने संस्कार करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने या आईनं केलं त्या माऊलीनं खऱ्या अर्थाने केलं आणि आई या कुटुंबातून या परिवारातून खऱ्या अर्थाने आपला अवतार कार्य संपवून खऱ्या अर्थाने या ठिकाणी निघून गेल्या पण बाबा हो आई ती आई असते महिला मंडळ आपली आई गेल्यानंतर आपल्या आईची सर जीवनामध्ये कधीच कधीला बाईला येत नाही महिला मंडळ तिचं नाव म्हणजे आई आहे बाहेर आपली वाट पाहणारी कोण आहे आपली बाहेर आपली वाट पाहणारी मायच आहे आपण बाहेर यावं 4 दिवस राहावं असं जिला वाटतं ना त्यांचं नाव म्हणजे माय आणि बाप आहे त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थाने माय आणि बाप आहे या गोष्टी कुठेतरी या ठिकाणी जीवनामध्ये लक्षात ठेवा आपण बाहेर यावं म्हणून 4 वेळा फोन करणारी 10 वेळा फोन करणारी महिला मंडळ आपल्याला जर कोण असेल तर ती म्हणजे आई आणि अशी आई ज्या वेळेला आपल्या कुटुंबातून निघून जाते त्यावेळेला आई आई करी रे आई कोणीच होईना आई आई करी रे आई कोणीच होईना माझ्या आईची ग सरस जेनारीला येईना माझ्या आईची ग सरस जेनारीला येईना आई आई करी ते आई साखरेचा खडा आई आई करी ते आई साखरेचा खडा तोंडात घालते गोड झाल्या दाता तोंडात घालते गोड झाल्या दाता आई आई करी ते आई सुखाचा सागर आई आई करी ते आई सुखाचा सागर तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला तेरे दार
तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरे दार. माझ्या बहिणाबाई सुद्धा म्हणतात आपली आई गेली माहेर आहे आई गेली तुमच्या माझ्या घरातली आई गेली ना आई आई करीते आई कोणीच होईना आई आई करीते आई कोणीच होईना आणि माझ्या आईची गोसर शेजारीला येईना शेजारीला येईना. आपली आई गेल्यानंतर आपल्या आईचे सर जीवनामध्ये कधीच कुठल्या बाईला येत नाही. बाबा हो तिचं नाव म्हणजे या विश्वामध्ये या जगामध्ये महिला मंडळ आई आहे. म्हणून आपण माहेरामध्ये यावं म्हणून 10 वेळा फोन करणारे आपले माय बाई फार दिवस झाले का आली नाही या लेकीला भेटायला ये म्हणून स्वतःच्या लेकीला जर फोन करणारी कोण असेल तर तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आई आहे. आई या ठिकाणी खऱ्या अर्थाने फोन करते बाई अगं भेटायला ये ना सासरला गेली तिकडची झाली आईला भेटायला नाही आई येते ग काय करू माझ्या प्रपंच लागलाय संसार लागलाय आणि प्रत्येकाच्या बाबतीत तेच आहे ना महिला मंडळ ज्याच्या त्याच्या माझ्या ज्याचा प्रपंच लागलेला आहे संसार लागलेला आहे. आई मला वेळ नाही ग 4-5 दिवसांनी येते 4-5 दिवसांनी येते म्हटल्याबरोबर या ठिकाणी आई म्हणते ठीक आहे बाई ये 4-6 दिवसांनी का होईना पण ये. मुलीला काही आठवण राहत नाही मी आईला काय सांगितलं पण आई बाकी कधी विसरत नाही. आई परत फोन करते 5व्या दिवशी बाई अगं तू आज येणार होती ना अगं काय झालं आली त्यावेळी ना मुलगी म्हणते काय करू आई ग माझ्या प्रपंच लागला माझा संसार लागला मला यायला खऱ्या अर्थाने वेळ नाही पण मुलीला कुठेतरी डोक्यामध्ये खटकतं. ती म्हणते माझी आई मला फोन करते आणि मला तर काही जायला वेळ नाही पण आज काही झालं तरी जाणार म्हणजे जाणार मी माझ्या आईला भेटणार म्हणजे भेटणार कारण माझी आई मला सारखी फोन करते. ती मुलगी तिकडून नवऱ्याला आवाज देते अहो मी निघाले कुठे निघाली काही सांगितलं नाही काही बोलली नाही जायचंय मला कुठं माझ्या माहेराला का अहो माझ्या आईचा फोन येतोय रोज ऐक नाही आज येऊन आई रोज सांगते 5 दिवसांनी रोज सांगते 5 दिवसांनी आई सारखी फोन करते पण मला तर काही जायला वेळ नाही कारण आपलं रोज काही ना काही काम या ठिकाणी निघतंय पण आज मी तुमचं काही ऐकणार नाहीये. आज मला जायचंय कुठं मला वाटत माहेरी जावं ग मला वाटत माहेरी जावं सुख दुःख सांगावं ग मला वाटत माहेरी जावं. ती मुलगी मुलगी मला वाटतंय माहेराला जावं चल तुझ्या आईला भेटायला मी येतो आपण दोघंही जाऊ. दोघेही निघाले आईचं प्रेम सांगते मी तुम्हाला दोघंही निघाले आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थानं दोघंही निघाले त्यावेळेला लेकीनं आईला फोन केला आई येते बरं का ग आज मी तुला भेटायला येते. आई माझी बाई येते ना जेवण जेवायला ये बरं का तुझ्या आवडीचा स्वयंपाक मी करते का कारण आपल्याला काय आवडतं महिला मंडळ सासरी याचं कोणाला घेणं देणं आहे का नाही. आपली आई असेल तर आपल्या आवडीचा स्वयंपाक करणारे आपल्या आवडीचं कोण करणारे आपल्याला विचार करावा लागतो माझ्या सासू सासऱ्यांना काय आवडतं आपल्याला विचार करावा लागतो माझ्या नवऱ्याला काय आवडतं आपल्याला विचार करावा लागतो माझ्या लेकरांना काय आवडतं. सगळ्याची आवड निवड लक्षात घेऊन त्या स्त्रीला रोज त्या घरामध्ये जेवण बनवावं लागतं पण आपल्याला काय आवडतं याचा विचार कोण करतं. उलट ती स्त्री म्हणते बाई मला जे आवडतं ते माझ्या घरच्यांना आवडत नाही आणि त्या स्त्रीला जर तो पदार्थ आवडत नसेल त्या स्त्रीला आवडत असेल पण तिच्या घरच्यांना जर आवडत नसेल तर ती स्त्री तो पदार्थ घरामध्ये कधीच करत नाही. म्हणून आईला माहितीये माझ्या लेकीला जे आवडतं ते तिच्या घरच्यांना तो पदार्थ आवडत नसेल आज माझी लेक येणार आहे आज माझ्या लेकीच्या आवडीचा मी स्वयंपाक करते आणि आईचा जीव म्हातारा झाला ना तर सुनांना सांगते अगं सुनबाई हो आज माझी लेक येणार आहे बरं का माझ्या लेकीला हे आवडतं माझ्या लेकीला ते आवडतं आज हा स्वयंपाक करायचा आहे तुम्ही लक्षात ठेवा का बाया आज माझी खऱ्या अर्थाने लेक येणार आहे एक तर स्वतः करते आणि तिचा जीव म्हातारा झाला असेल तर सुनांना सांगते आज माझी लेक येणारी हा पदार्थ करा हा स्वयंपाक करा आपल्या आवडी जपणारी जर माहेरामध्ये कोण असेल तर महिला मंडळ तिचं नाव म्हणजे या ठिकाणी जीवनामध्ये आई आहे. या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये या ठिकाणी आपण लक्षात ठेवा. पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने ती मुलगी माहेरामध्ये जाते आई म्हणजे बाई आलीच दोघंही आले दोघांनाही जेवायला बसवलं जावई जेवली मुलगी जेवली गप्पा गोष्टी झाल्या आणि गप्पा गोष्टी झाल्यावर जावई म्हणतात चला आता 1-2 तास गेले आता आपल्याला जावं लागेल आपल्या मागे आपले काम पडले. मुलगी म्हणजे आई येऊ का ग निघते ग आता फक्त तुला भेटायला आले होते. त्या वेळेला या ठिकाणी ती मुलगी या ठिकाणी असं म्हणते त्या वेळेला आई म्हणते हो जावई बापू अहो संध्याकाळपर्यंत लेकीला होते ना कुठं फार लांब आहे जवळ जवळ आहे म्हणून येता येईल राहत नाही मला जरा बोलायचंय माझ्या लेकीला जरा राहू द्या
संध्याकाळी आणून घालू जावई काही वाईट नाही राहू द्या संध्याकाळी आणून घाला पण आम्हाला जेवायला घालायला कोणी नाही हे लक्षात ठेवा म्हणजे हो संध्याकाळी आणून घालू बघा बरं का 12 वाजता जावई बापू 1 वाजता निघून गेले आणि मुलगी म्हणजे 2 वाजले बाबा आता मला नेऊन घाला आई मला नेऊन घाला माझ्या घरी करायला कोणी नाही आई म्हणजे धामगा फार झालंय अजून वेळ आहे 2 वाजले आता 3 ला जा 3 वाजता जा ऊन खाली झाल्यावर 3 वाजले एका मुलीला डोक्यामध्ये घर असतं ती म्हणते आई माझ्या घरी करायला कोणी नाहीये मला सांगून गेलेत ना मला जावं लागेल आई अगं मला नेऊन घालायला सांग बाबाला सांग दादाला सांग त्यावेळी आई म्हणते थांब आता 3 वाजले अजून ऊन खाली झालं नाही 4 वाजले 4 वाजले अजून मुलगी परत आईकडे जाते बाबाकडे जाते बाबा आई दादाला नेऊन घालायला सांगा हो माझ्या घरी करायला कोणी नाही आई बाबाला थांब बाई आता 4 वाजले किती लांब घर आहे जवळ तर आहे 5 ला जा 5 ला तुला नेऊन घालू थांब तोपर्यंत मुलीला आग्रह करू ठेवणारे माहेरात जर कोण असेल तर त्यांचं नाव म्हणजे माय आहे त्यांचं नाव म्हणजे बाप आहे रायगा बाई आणि 4:30 पावणे 5 वाजले काही बाई जावयाला अहो आई म्हणजे जावई बापूला म्हणावं आजच्या दिवस मी केले राहू द्या ना फार दिवस झाले आली नाही त्यांना म्हणावं आजच्या दिवस राहू द्या उद्या सकाळी दिवस उगायला आता सासूबाई फोन करते जा किंवा सासरे फोन करणार जावई बापू फार दिवसांनी माझी निघाली जवळ म्हणून राहिलं माहित राहू द्या ना आजच्या दिवस उद्या सकाळी आणून जावई काही वाईट नाही राहू द्या उद्या सकाळी आणून घाला आणि मुलगी म्हणते 5 वाजले मला नेऊन घाला आई म्हणते बाई तुला जायचं नाही आजच्या दिवस राहायचंय काय गाई 2 ला म्हटली 3 ला जा 3 ला म्हटली 4 ला जा 4 वाजले आता म्हणते 5 ला जा आणि 5 वाजले आता म्हणते राहून घे हो बाई आजच्या दिवस तुला राहायचंय का तुझ्या नवऱ्याला उद्या केला होता जावयाला म्हटलं की आजच्या दिवस माझ्या लेकीला राहू द्या आई मी खरंच राहणार आहे खरं पळत जाते आईला मिठी मारते खरंच मी राहणार आहे हो वाटलं तर तुझ्या नवऱ्याला फोन कर ती मुलगी फोन करते हो आजच्या दिवस उद्या सकाळी येते जावई म्हणते ठीक आहे बाई राहा तुझ्या आई वडिलांची इच्छा उद्या सकाळी ये माझ्या बोलण्याची भाषा कळाली मला जोपर्यंत आई आग्रह करून ठेवलं जातं 12 ला आली 1 ला जा 1 ला आली 2 ला जा 2 ला आली 3 ला जा 3 ला आली 4 ला जा 4 ला आली 5 ला जा 5 वाजले आता मुक्काम कर ऐका जोपर्यंत माय आहे तोपर्यंत महिला मंडळ आपल्याला आग्रह करून ठेवलं जातं आणि ज्या वेळेला माहेरात माय जाते आणि माहेरात बाप जातो मुली भर उन्हाच्या येतात आणि मुलगी भर उन्हाची निघते पण बाई ऊन खाली झाल्यावर जा असं म्हणायला सुद्धा ज्या वेळेला तिला कुणी उरत नाही ना त्यावेळेला भर उन्हाची निघते आणि ती मुलगी ढसा रडते याला कारण आहे आई बापाच्या घरी भाऊ भाऊया कोणाच्या आई बापाच्या घरी भाऊ भाऊया चिमण्या निघाल्या उन्हाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या कळते त्याला कारण आहे आई बापाच्या घरी भाऊ भाऊजया कोणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याची असलेल्या आई बाबाचं महत्व आई आहे तोपर्यंत आग्रह करू पोरीला ठेवतात या गोष्टी लक्षात घ्या आणि जोपर्यंत आई आपल्या घराच्या दारासमोर बसते तोपर्यंत आईची किंमत कळते 65-70 वर्षाची बाई घराच्या दारासमोर बसते आणि सगळ्यात जास्त जेव्हा आईचा ज्याच्यात गुंतलेला असतो त्याचं नाव म्हणजे मुलगा आहे त्याचं नाव म्हणजे लेक आहे मोठ्या हाका मारते मुलाला अरे दादा इकडे ये जरा ऐका नाही मुलानं नाही ऐकलं सुनबाईला आवाज दिला अगं सुनबाई जरा इकडे सुनेने नाही ऐकलं नातवाला आवाज दिला अरे बाळा अरे इकडे ये रे जरा नातवानं नाही ऐकलं तर मोठ्यानं आई हाका मारते लेकीला लेक हा जर असो कर नसो मोठ्यानं आई लेकीच्या नावाने हाका मारते ज्यावेळेला आई हाका मारते त्यावेळेला घरातली मंडळी बोलत येतात का नाही देत याला कारण आहे सगळ्याच्या मागे सगळ्याचा प्रपंच लागला संसार लागला ते म्हणतात म्हातारीला काही काम नाही आईला काही काम नाही आईचा जीव म्हातारा झाला आपल्या पाठीमागे काम आहे आईचा जीव म्हातारा झाला आई गप्पा मारायला हात मारत असेल आई गप्पा मारायला बोलवत असेल ज्यावेळेला आपलीच आई आपल्याला हाका मारते त्यावेळेला घरातली मंडळी म्हणतात आईला काही काम नाही म्हातारीला काही काम नाही आईचा जीव म्हातारा झाला आई गप्पा मारायला हाका मारत असेल ज्यावेळेला आई हाका मारते त्यावेळेला तिच्या हाकेला होई देत नाही जवळ जाऊन बसत नाही केव्हा आई आता येतोपर्यंत आणि ज्या वेळेला तीच आई देवाच्या घरी निघून जाते आई देवाच्या घरी गेली सगळ्यांना कळालं का सगळे जमा होतात आणि सगळे जमा झाले का मोठ्या आई गई
आई ग करून खऱ्या रडतात. आता मला सांगा तुमच्या आई गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आईला किती हाका मारल्या म्हणजे गेलेली आई येईल का? नाही ना. आई हयात होती, आई जिवंत होती, आई तुम्हाला हाका मारत होती, आई तुम्हाला बोलावत होती. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हाकेला हो द्यायला वेळ नव्हता आणि जवळ बसायलाही वेळ नव्हता. जसा तुम्हाला वेळ नव्हता आता आईला सुद्धा वेळ राहिला नाही. आता तुम्ही किती रडा किती ओरडा आता किती आई आई केलं तर आईला सुद्धा तुमच्या हाकेला हो द्यायला वेळ राहिला नाही. याला कारण आहे आई कुठे गेली? त्यावेळेला सगळ्या रडतात. कुठे गेली माझी आई ग मला करमत नाही. कुठे गेली माझी आई ग मला करमत नाही. ए ना गाई ए ना गाई मला झोप येत नाही. ए ना गाई ए ना गाई मला झोप येत नाही. 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये तू वाढविले बोट आई ग तू मला चालायला शिकविले. रडू रडू कोण गाईल गाई कोण गाईल गाई. कुठे गेली माझी आई ग मला करमत नाही. ए ना गाई ए ना गाई मला झोप येत नाही. ए ना गाई ए ना गाई मला झोप येत नाही. कधी आई गेल्यावर आपण नसा रडतो पण आई गेल्यावर रडण्यापेक्षा जोपर्यंत माई बाप हयात आहे तोपर्यंत सेवा करा. कारण ज्याची खरी सेवा असते आणि जो खऱ्या अर्थाने आई बापाची सेवा करतो आणि ज्याची खरी सेवा असते त्याच्या जीवाला भय बाळगायचं. ज्याची खरी सेवा 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 करिता स्वामी जय हो करिता स्वामी जवेवा रे त्याच्या बाया काय जीवा हो करिता स्वामी जवेवा करिता स्वामी जवेवा ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा जय हो भया जय हो भया काय जीवा ज्याची खरी सेवा 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 त्याचा भया काय जीवा त्याचा भया काय जीवा त्याचा भया काय जीवा किती गोड प्रमाण दिलं. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी सवेवा अधिक आनंद. ज्याची खरी सेवा असते त्याच्या जीवाला भय बाळगायचं काही काम नाही. म्हणून सेवा आई बापाची करा. आणि सगळ्या तीर्थामध्ये मोठे तीर्थक्षेत्र म्हणजे माय बाप केवळ काशी ते नेणं जावे तीर्थासी किंवा सगळ्या तीर्थांचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी की शरीरे लोण की जय. सगळ्या तीर्थामध्ये मोठे तीर्थक्षेत्र
तीर्थक्षेत्र जर कुठलं असेल तर ते म्हणजे माया आणि बाप. नाही जाता आलं आळंदीला, नाही जाता आलं पंढरीला, नाही कुठे जाता आलं, नाही तुम्हाला दिंड्या करायच्या, नाही तुम्हाला वाऱ्या केल्या, नाही तुम्ही चारी धाम केले. चारी धामाला आता लोक जातात आहे का नाही? कुणाला कुणाला सण आवडते, कुणाला नाही आवडत. दिंड्या वाऱ्या तर केल्याच पाहिजे. जोपर्यंत हात पाय आहे तोपर्यंत माऊली म्हणतात जबाबदारी सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाये, तब बरी तीर्थयात्रे जाया चुकू नको. बाबा जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत चालून घ्या, तीर्थयात्रा करा. पण काही नाही हे करायला नाही जमत आणि नाही जमलं तुम्हाला तर सगळ्या तीर्थामध्ये मोठं तीर्थक्षेत्र म्हणजे माया आणि बाबा हे कार्य अर्थात त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी सेवा करा. आई बाबाची सेवा म्हणजे देवाची सेवा, आई बाबाची सेवा म्हणजे संतांची सेवा, आई बाबाची सेवा म्हणजे देशाची सेवा. सगळी सुख आपल्याला मिळतात म्हणजे खऱ्या अर्थानं आई बाबाच्या पुण्याईनं. कारण आईच्या मनामध्ये कोण असतं? लेकराला स्थान असतं, लेकीला स्थान असतं. आईच्या मनामध्ये विचार असतात मुलाविषयीचे आणि आईच्या मनामध्ये विचार असतात मुलीविषयीचे. तुम्ही रात्री 2 ला बाहेर आले तर 2:30 ला तुम्ही रात्रीची बाहेरून आले, घरात तुमची बायको झोपलेली, घरात तुमची आई झोपलेली, रात्री 2 ला 2:30 ला तुम्ही घरी आला, 2 ला 2:30 ला घरी आला, दरवाजाची कडी वाजली. रात्रीच्या वेळी दरवाजाची कडी वाजवल्या बरोबर आतमधून कडी उघडणारी कोण असते? आई. उत्तर दिलं तुम्ही आई. का बरं? बायकोही जागी आहे ना, आई जागी आहे, बायकोलाही माहिती माझा माझा आला नाही, आईलाही माहिती माझा 2-2:30 वाजले रात्रीचे पण अजून काही आला नाही. ज्या वेळेला मुलगा येतो दारावर 2:30 वाजता दरवाजावर दारावर थाप टाकतो, दारावर थाप टाकल्याबरोबर बायकोही जागी आहे आणि आई जागी आहे. तरी पण दरवाजा कोण उघडतं? आई. आईला काही उघडता येत नाही, पाहते कोणी येतंय का नाही येत, पण आईला हळूहळू उठावं लागतं. जीव म्हातारा झालाय, आई हळूहळू उठते आणि दरवाजाच्या कड्याकाला काय उघडते? कडी उघडते. पण ज्या वेळेला कडी उघडते त्यावेळेला मुलाला समोर पाहिलं आणि मुलाला समोर पाहिल्याबरोबर मुलाला विचारलं बाळा उशीर झाला हो, जेवलास? जेवलो. झोपून घे बाबा, उशीर झाला. संभाषण संपलं. पण आई उठते आणि बायको जागी तरी उठत नाही. याला कारण आहे तिने ज्या वेळेला दरवाजाच्या कडीचा आवाज ऐकला ना त्यावेळेला ती म्हणते बाई हे एकदाचे आले आणि आले म्हटल्याबरोबर खालून वरून गोधडी रडून घेते आणि आतल्या झोपी बसवून घेते, नाटक करते. मी तुमच्यासाठी जागी राहिले नाही. कोणी हिंडायला सांगितलं, कोणी फिरायला सांगितलं, कशाला हिंडायचं? अक्कल नाही का? कळत नाही का? लवकर घरी यायचं, काम करायला दुसरा दिवस उगणारच नाही का? 2-2-2:30 वाजेपर्यंत बाहेर फिरायचं, एवढं काय काम असतं? आणि रात्री जर बेडरूम मध्ये गेले बायको जर जागी असेल तर त्या रात्री सुद्धा भांडण होण्याची दाट शक्यता आहे. काय भांडण होण्याची दाट शक्यता आहे. ती येत नाही कारण तिच्या मनामध्ये विचार चाललेले असतात. का? कोणी हिंडायला सांगितलं, कोणी फिरायला सांगितलं, अक्कल नाही का? कळत नाही का? लवकर घरी यायचं ना, दुसरा दिवस उगणारच नाही का? विनाकारण याच्यामुळे आपल्याला जागावं लागतं, सकाळी लवकर उठावं लागतं. हे तिच्या मनाचे विचार आहे. पण आईचं जे मन आहे ती काय म्हणते? बाई 2:30 वाजले अजून माझं लेकरू घरी आलं नाही आणि आल्यानंतर एकच शब्द बाळा उशीर झाला का? हो. जेवलास? जेवलो. तिचं नाव म्हणजे आई. 2 प्रश्नामध्ये सगळं संभाषण संपतं. बेडरूम मध्ये गेले तर उभं भांडणच कधी कधी उभं राहतं. पण आईच्या मनामध्ये फक्त माझं लेकरू जेवलं असेल का? आणि जेवलं असेल तर त्याने सुखरूपपणे काही यावं, घरी यावं, हा मनात विचार करणारी कोण असेल तर ती म्हणजे अभंगाच्या बाई. मातेचे याचे 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 मातेचे याचे
अब ही बाळकाची व्यक्ती माझा लेख अजून बाहेर जेवला असेल का आणि आलास ना मला जेवलास झोपून घे उशीर झालाय अब ही बाळकाची व्यक्ती जिच्या मनामध्ये लेखीविषयीचे विचार असतात तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं नाहीये एवढंच नाही स्वतःचं देहभान विसरून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी माऊली काय करते स्वतःच्या लेकावर या ठिकाणी प्रेम करत असते बरं का तिचं नाव म्हणजे आई आहे आपणच म्हणतो म्हातारपणी आई बाबा तुम्हाला कळत नाही तुम्हाला अक्कल नाही म्हणतो का नाही काय म्हणतो आई म्हणलं बाबा तुम्हाला कळत नाही बाबा तुम्हाला अक्कल नाही आई तुला काही कळत नाही ग तुला अक्कल नाही ग अहो त्या आई बापाला अक्कल नसते तर तुम्ही स्टेजला असते का स्टेपला असते का त्या आई बापाला अक्कल होती म्हणून शिकवलं ना त्या आई बापाला अक्कल होती म्हणून नोकरीला लावलं ना त्या आई बापाला अक्कल होती म्हणून तुमचं डोकं नसलं चाललं तरी शाळेत ढकललं तुम्हाला आणि एवढंही करून नाही शाळा शिकले तर त्या आई बापाला अक्कल होती ना म्हणून तुमच्यासाठी कुठे 2-4 एकर घेऊन ठेवलं ना कुठे 4-6 एकर घेऊन ठेवलं ना तुमच्या आयुष्याची तयारी करून ठेवली ना त्या आई बापाला अक्कल होती म्हणून तुमचं लग्न केलं ना त्या आई बापाला अक्कल होती म्हणून तुम्हाला चांगल्या घरात दिलं ना त्या आई बापाला अक्कल होती म्हणून तुम्हाला चांगले सासू सासरे चांगला नवरा चांगल्या जावा चांगले दीर चांगल्या भाया चांगले जावा सगळं मिळालं ना त्या आईला अक्कल होती त्या बापाला अक्कल होती म्हणून तुम्हाला त्या घराची मालकीण करून ठेवलं ना आणि त्या आई बापाला अक्कल होती ना म्हणून तुम्हाला या घराचा मालक करून ठेवलं ना आणि तरी म्हातारपणी आई बाबांना म्हणतात तुम्हाला अक्कल नाही तुम्हाला कळत नाही काय बोलतोय आपण याचा जरा जाणबाण ठेवा त्यांना अक्कल जर नसेल तर आपल्याला काळजी आली नसती त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज आपण या खऱ्या अर्थानं जगामध्ये आहोत याचं जाण आणि याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आता भगवंताला तोंड दिले मग कुठेही बोलतात काही बोलता आई बाबा पण असं बोलू नका ज्या वेळेला तुम्ही आई बाबाला बोलता ना आई बाबा तुम्हाला अक्कल नाही कळत नाही त्या दिवशी ते माई बाप ढसा रडल्याशिवाय राहत नाही बाबा एकटेच गोदडी घेऊन खालून वरून झोपतात एकटेच गोदडी घेऊन खालून वरून झोपतात आणि खऱ्या अर्थानं ढसा रडतात ज्या लेकरासाठी हाडाची हाड केली ते लेकरू आज मला बोलायला लागले तर लेकी मला आज बोलायला लागल्या म्हणजे माझ्या आमच्यापेक्षा आमचे लेकर आज हुशार झाले त्या आई बापाच्या डोळ्याला पाणी येईल असं जीवनामध्ये वागू नका ज्या आई बापाने आजपर्यंत आपल्या डोळ्याला थेंबर सुद्धा पाणी येऊ दिलं नाही ना म्हातारपणी त्यांच्या डोळ्याला पाणी येईल असं का जगायचंय असं का वागायचंय याचा कुठेतरी माणसानं बारकाईनं या ठिकाणी विचार करा अरे स्वतःच्या लेकरावर आपल्यावर मुलावर लेकीवर प्रेम करणारी जर कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे आई आहे ज्या वेळेला दिवसभर सुनबाई वावरामध्ये जाते छोटंसं तिचं लेकरू 4-6 महिन्याचं काय असेल ते कुठे ठेवते घरी ठेवते त्याला दिवसभर सासूबाई दूध पाजते त्या लेकराला सांभाळते 7-8 महिन्याचं झालं तर हळूहळू रांगायला रांगतं पण 4 वाजले त्या बाळाची एकदा झोप झाली ना त्याला चाहूल लागते माझी आई खऱ्या अर्थानं मला भेटली पाहिजे 4 वाजल्यापासून ते लेकरू ओट्यावर येतं इकडून डोकतं तिकडून डोकतं तिकडून डोकतं इकडून डोकतं इकडून माझी आई येईल तिकडून माझी आई येईल सगळ्या घरामध्ये भिरभिरा हॉल मध्ये जाईल किचन मध्ये जाईल बेड मध्ये जाईल सगळ्या हॉल मध्ये करा बाळ रांगतं आणि सगळीकडे कुणाला शोधत असतं त्याची नजर फक्त शोधत असते कोणाला खऱ्या अर्थानं आपल्या आईला शोधत असते त्याची नजर ज्या वेळेला संध्याकाळचे 4 वाजल्यापासून बाळ इकडे तिकडे पाहतं आईला शोधण्याचा प्रयत्न करतं 5 वाजले 6 वाजले 6:30 वाजले अंधार पडायला लागला आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्या घराकडे निघते ती म्हणते बाई आज एवढी थकले एवढी दमले का मला आता स्वयंपाकही करायची घरी जाऊन इच्छा नाही हातपाय जाम झाले काय करू मी जाम झाली मी आता पण घरी जाऊन मला काही चुकणार नाही एवढी थकलेली असते दमलेली नाही असते आणि ज्या वेळेला आई बाहेर येते ओट्यावर हात पाय धुते आणि त्या आईचा आवाज त्या हाताला लेकरू घरातला ऐकतं जे 4 वाजल्यापासून आईची काय पाहतंय 5 वाजल्यापासून वाट पाहतं आईचा आवाज एकदा का ओट्यावर ऐकला ना तर ते बाळ काय येतं दुडू 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 आई जवळ धावत येतं आणि आई जवळ धावत आले ना आई सुद्धा तेवढीच प्रेमाने पळत त्या लेकराकडे जाते आणि लेकराला घेते खाली बसते आणि स्तनाला लावते आणि ज्या वेळेला ती आई त्या लेकराला स्तनाला लावते आणि लेकराला जवळ घेते ना त्या वेळेला दिवसभर केलेलं काम त्याचा आलेला लोड माझे हातपाय दुखतात माझं हे होतंय ते होतंय काहीच म्हणत नाही कारण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं ती तिच्या लेकराला पाहते स्तनाला लावते आणि लेकराला जवळ घेते त्यावेळेला तिचा दिवसभर पश्चिमबंग काय होतो देहवी सारे आपुला देहवी सारे आपुला देहवी सारे आपुला देहवी सारे आपुला देहवी सारे आपुला
तीन गेला जबडी घेता तीन गेला जबडी घेता तीन गेला जवळी गेला शिणा गेला तुम्हाला हिरकणीची कथा माहिती आहे गोपणारी हिरकणी गडा गेली परत दूध घालाया परत झणी निघाली परत झणी निघाली पाय त्याशी देवसे तिचे गाव घरी जाया मना घेई फार धाव शिवप्रभूंचा निर्बंध एक होता काय होता कसुरी असताना गेल्या बरोबर गडाचे दरवाजे खऱ्या काना लावायचे पण ज्या वेळेला तिला यायला खऱ्या काना उशीर झाला होता हिरकणीला झाला होता का नाही गडाचे दरवाजे लागले होते कडे कोण बंदोबस्त होता पण तिचं लेकरू खऱ्या अर्थाने कुठं होतो तिचं तानोबा खऱ्या अर्थाने घरी होतं तिच्या मनामध्ये विचार होते माझं लेकरू जर मी गेले नाही ना रडत आहे माझं बाळतान समजावे तारा राहणार नाही कोणी समजलं तरी काय सांगू तुला कसं सांगू तुला एक झोका दे बाळाला पण रात्रीची वेळी लेकराला गरज असते ती म्हणजे आईची अंधार पडायला लागला घराच्या दरवाजा ज्या वेळेला खऱ्या अर्थाने बंद झालेला आहे आणि हिरकणीला खाली जायचे काय करावं तरी सुद्धा गडावर आली पायथ्याला खऱ्या अर्थाने ज्या वेळेला गडावर नदी आली आणि आपलं शरीर खऱ्या अर्थाने झोकून दिलं कोणासाठी कोणासाठी लेकरासाठी आपल्या लेकरासाठी छोट्या बाळासाठी स्वतःला गडावरून खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोटून दिलं झोकून दिलं आणि खाली आले आणि ज्या वेळेला राजांना ही गोष्ट कळाली त्यावेळेला राजांनी त्या हिरकणीला बोलावून घेतलं म्हणे अगं असं तू काय केलंस काय करू राजे साहेब माझं छोटंसं लेकरू खऱ्या अर्थाने या ठिकाणी घरी होते बाळ घरी होतं ते रात्रभर रडलं असतं आईची वाट पाहत बसलं असतं म्हणून मला जावं लागलं आणि त्या माऊलीसाठी आईसाठी धार पाहून स्वतःच्या लेकरासाठी असलेले तळमळ पाहून त्या गुरुजाला माझ्या राजाने हिरकणी गुरुज असं खऱ्या अर्थानं नाव दिलं का कारण ती हविसरी आपुला मी जगेल मी मरेल मी गडावरून आता कडेलोट होईल म्हणजे मी पडणार आहे मी गरुड्या लुटात खाली जाणार आहे पण मी जगेल मरेल याची पर्वा नाही केली कोणासाठी स्वतःच्या लेकरासाठी कारण जवळी गीता शेण गेला इतकी लेकरावर प्रेम करणारे जर कोण असेल तर बाबा हो तिचं नाव म्हणजे जीवनामध्ये या ठिकाणी आई आहे म्हणून एवढं सांगेल सेवा आई बाबाची करायची भजन खऱ्या अर्थानं देवाचं करायचंय आणि संगत खऱ्या अर्थानं जीवनामध्ये कोणाची करा संतांची करा आणि भजन कोणाचं करा देवाचं करायचं रखुमाई जय विठो जय विठो हरि विठवा रखुमाई
जय हो भगवान एवढं झालं जय हो जय हो वाह वाह क्या बात वाह ताळी वाजली एवढे छोटे मुली नसतात पावले खेळतात हे तुम्ही करायला पाहिजे ना आपल्या छोटे लेकरांचं कौतुक कोणी केलं पाहिजे आपण केलं पाहिजे आई आजी करायची गरज आहे आता जुने वारकरी मंडळ आहे पण जुनं ते सोनंच आहे यामध्ये शंका नाही जे जुनं आहे ते सोनंच आहे पण नवे पण काय झाले पाहिजे खऱ्या अर्थाने तयार झाले पाहिजे ना ही खरी काढायची गरज आहे म्हणून आमचा चाललेला संस्थेचा 8 तास आहे माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था संगमनेरला गुढीवाडीला अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर आहे एवढ्याच नाही तर माझ्याकडे 55-60 मुले राहायला शिकायला आई वडील सोडून घरदार सोडून कुटुंब परिवार सोडून माझ्याजवळ येतात राहतात आणि शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी या मुलींसाठी बाबा हो खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिलेली आहे आता मुलगी सांभाळणं काही सोपं आहे का नाही मुलगी म्हणजे काचेचं भांड आहे आई बाबाच्या डोळ्यासमोरून घरातून मुलगी निघून जाते तरी आई बाबाला कळत नाही पोरी सांभाळणं काही एवढं सोपं नाहीये तरी सुद्धा एक पाऊल उचलले चांगलं याला कारण आहे आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होणार आहे आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब खऱ्या अर्थाने काय होणार आहे संस्कारी होणार आहे पण त्यासाठी पहिली काळाची गरज आहे आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर खऱ्या अर्थाने आपण काय केलं पाहिजे संस्कार केले पाहिजे आणि संस्कार खऱ्या अर्थाने करण्यासाठी चाललेली ही माझी खऱ्या अर्थाने 8 तास आहे अजून मुलांची वारकरी शिक्षण संस्था आहे ती माझी मांडणी त्यांच्यावर संस्कार करतात इकडे माझ्याकडे मुलींचे माझीच नाही आमच्या तिघी बहिणींच्या आणि ताई वनिताताई सुनीताताई आम्ही तिघी बहिणी कीर्तन करावं माझे वडील जाऊन 17 वर्ष झाली आता 18 पुण्य स्मरण आहे परत 25-12 आणि ते आम्ही अकोल्याला वाशी या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणामध्ये दरवर्षी या ठिकाणी आम्ही आमच्या वडिलांचं ते श्राद्ध पुण्य स्मरण आम्ही दरवर्षी साजरं करतो आणि याही वर्षी 25-12 ही माझे वडील जाऊन 17 वर्ष झाले आणि 18 वर्ष 25-12 या ठिकाणी पूर्ण होतील म्हणजे आता 18 वर्ष खऱ्या अर्थाने झाले माझे वडील जाऊन पण 18 वर्षाच्या अगोदर खऱ्या अर्थाने ज्यांनी आम्हा तिघी बहिणींना कीर्तन करून ठेवलं ना बाबा हो त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थाने वडील त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाप आहे आई बाप खऱ्या अर्थाने आपल्यासाठी काय करतात आडाचे काढे करतात रक्ताचं खऱ्या अर्थाने पाणी करण्याचं काम करतात आणि आमच्या आई वडिलांनी आमच्यावर संस्कार केले ना म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या मुलींवर या ठिकाणी करतोय कारण ही ताकद खऱ्या अर्थाने ज्यांच्यामध्ये असते त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थाने माई आणि बाप आहे म्हणून माझ्या राजाने सुद्धा माझ्या राजावर सुद्धा ज्याने संस्कार केले ती एक स्त्री होती ना ती राजमाता जिजाऊ होती ना शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंद स्वराज्याची स्थापना केली कारण जिजामाता रोज शिवाई देवीच्या मंदिरात जायच्या शिवाई देवीला सांगायच्या हे देवी या जगाचं दुःख मला भगवान नाही ग हा समाज बलात्कार अन्याय अत्याचार यामध्ये भरडला जातोय ग आणि या सगळ्यांवर खऱ्या अर्थाने कार्य करणारा माझ्या पोटी असा एखादा चांगला मुलगा या ठिकाणी जन्माला घाल म्हणून जिजामाता साकडं घालण्यासाठी गेल्या होत्या कुठं देवीच्या दारामध्ये आणि देवीला सांगत होत्या दारुगड भैया 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 दारुगड
दारू धड मुलगा माझ्या पोटी चांगल्या जन्माला घाल देवीने दारू उघडलं शिवाजी महाराजांसारखा सुंदर असा मुलगा ज्याला वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असा मुलगा जन्माला घातला पण शेवटच्या त्याने एकच सांगते मुलंही चांगले जन्माला घाला आणि मुलीही खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगल्या जन्माला घाला ही खऱ्या काळाची गरज आहे माझ्या राजाने वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं एका वाक्यात सांगते 65 किलोची तलवार मागवतो त्याचं नाव यशाची 2000 शत्रू शिकले सगळं त्याचं नाव बाजी हात तुटला दिला राहतो त्याचं नाव तानाजी 8 तासात तिथे कोणा पुढाला प्रश्न धडाजी 4 तासात शत्रूच्या सामने नमस्कार करतो नाव संताजी ठाणे वागा भरतो त्याचं नाव संभाजी आणि सगळं एकत्र घेऊन तो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी म्हणून आज जाताना एक मानाचा मुजरा करायचा कोणाला आपल्या राजाला आदिना मान शिवबाला करीते हातवर राजांच्या मामले आपण लाल मारता का म्हणे हातवर करा जय हो वाह वाह आदिना मन शिवबाला करीते आदिना मन शिवबाला करीते आदिना मन शिवबाला करीते तुम्हा वंदिते गोवारा जाते टाळी 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 दभावर धापाता देते दबावर धापाता देते दबावर धापाता देते शिवबाजी शौर्य गाता गाते शिवबाजी शौर्य गाता गाते शिवबाजी शौर्य गाता गाते भारताला मुजरा पहिला करते वज्रज भारताला मुजरा पहिला करते वज्रज भारताला मुजरा पहिला करते वज्र जय भारताला मुजरा पहिला करते वज्र जय जय वाह वाह टाळी 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 वाह शिवबाच्या शौर्याच्या कथा शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता एक कथा अशी भिजली एक कथाची भिजली एक कथाची भिजली राजा शौर्याला सजली शिवराच्या शौर्याला जगले शिवराच्या शौर्याला जगले धरणीराय भिजली होजिराज रक्तान धरणीराय भिजली होजिराज रक्ताना धरणी माया भिजले रक्ताना धरणी माया भिजले मोठे मोठे सरदार किती केले त्यांनी ठार मोठे मोठे सरदार किती केले त्यांनी ठार कशी घुसती आरमार शिवरायाची तलवार 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की त्यांच्या कन्यांची इच्छा होती पहिलं पोवाडा सादर करा म्हटलं शॉर्टकट मध्ये एक तरी करूया शिवजयंती असेल तर मी भरपूर गातो ऐका नाही पण मला एकच सांगायचं मुलं कशी घडवायची म्हणून यासाठी मी केलं की माझ्या राजांसारखे विजयासारखी तलवार धरून गेला निधड्या छातीनं सगळा महाराष्ट्र धरून गेला स्वर्गात गेला नंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा माझा एकच राजा माझा शिवाजी राजा होऊन गेला माझा शिवाजी राजा म्हणून एकच
सांगते मुलं राजांसारखे घडवा आणि मुली कन्या ऐसी करी देई जैसे मीरा मुक्ताबाई माझ्या मीराबाई सारख्या मुक्ताबाई सारख्या खऱ्या अर्थाने मुली जन्माला यावा खऱ्या अर्थाने ही खरी खाण्याची गरज आहे चांगले जीवन जगा आई बाबाची खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करा आपल्याला प्रेमाने भरवते कोड कौतुक करते ऐकणे जोपर्यंत बाळ लहान आहे तोपर्यंत आईच्या अंगावर खांद्यावर सुद्धा चढायला घाबरत नाही घाबरत आम्ही प्रेम होते आणि अंगावर चढते अंगावर सुद्धा चढत ऐकणे म्हणजे इतकी आईला लेकरावर खऱ्या अर्थाने प्रेम करत असते म्हणून त्याचप्रमाणे या कुटुंबातली आई गेली शेवटी करणार आहे आमच्या मंदाई गेल्या सौभाग्यवती गेल्या आहे मरण आलं असं म्हणावं लागेल पती हयात असताना मरण येणं म्हणजे आपल्या कपाळाचं कुंकू खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या बरोबर घेऊन गेल्या आहे मरण मला सोमवारी सांगते बंधुराया तुला मगन धाडा आहे मरण या ठिकाणी बावलीला पती आमच्या शिवाजी दादाचा प्रपंच झाडा संसार झाडा आज आरद्यावर मोडून पडला शेवटचा पण एकच करणार आहे भातुकलीच्या खेळामधली राजा अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी काही नाही निर्व्यसनी जीवन जगणारे शिवाजी दादा आजही दिसायला कडक काटकपणे आहे म्हणजे खऱ्या अर्थाने जुनं ते सोनं जुनी खऱ्या अर्थाने मंडळी पण आज शिवाजी दादांचं 1 वर्ष झालं प्रपंचाचा संसाराचा डावार मोडून पडला आणि जाताना एक सांगते पत्नी जाणं सोपं नाही तुमच्या जीवनातली लक्ष्मी जाणं सोपं नाही तुम्हाला सांगून जाते शेवट नवरा बायकोचा नाता योग्य जपा ज्या दिवशी तुमच्या जीवनातली लक्ष्मी जोपर्यंत आहे ना पत्नी म्हणजे आपली आई ज्या दिवशी गेली त्या दिवसापासून आपली बायको आपली पत्नी म्हणजे आपल्या घराची कोण झाली लक्ष्मी झाली आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातली पत्नी जाईल लक्ष्मी जाईल हे जीवन सोपं नाही जोपर्यंत पत्नी आहे लक्ष्मी आहे तोपर्यंत तुम्हाला चुलीपर्यंत जायचा अधिकार आहे जोपर्यंत पत्नी आहे तोपर्यंत आज ज्वारीची भाकरी कर आज बाजरीची भाकरी कर चुलीसमोर बसता वांग्याचा भरीत कर आज ठेचा कर आज रगडा कर आणि तुम्हाला सांगायची गरज नाही तुमच्या अगोदर तुमची पत्नी तुमच्या आवडीचं जेवण बनवते का माझ्या पतीला काय आवडतं हे जिला माहित असतं ना ती तुमच्या घरात तुमची अर्धा पिढी तुमची पत्नी तुमची लक्ष्मी आहे पण जोपर्यंत तुमची पत्नी आहे तोपर्यंत चुलीसमोर बसायचा अधिकार आहे सांगायचा अधिकार आहे बोलायचा अधिकार आहे कुठपर्यंत जोपर्यंत पत्नी घरात आहे तोपर्यंत आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातली पत्नी गेली लक्ष्मी गेली त्या दिवसापासून तुमचा चुलीपर्यंत जाण्याचा अधिकार संपला ताटा जे येईल ते गोपगुमान खावं लागतं या गोष्टीची जाणीव होते आपल्या जीवनातली पत्नी गेल्यावर लक्ष्मी गेल्यावर म्हणून चांगलं जीवन जगा आणि पती पत्नीचं नातं नीट जपा पत्नी गेल्यावर कळेल लक्ष्मीचे मोल पत्नी गेल्यावर कळेल लक्ष्मीचे मोल मुला मुलींना कळून येईल काय होता आईचा रोल मुला मुलींना कळून येईल काय होता आईचा रोल आईला रुक्मिणी समजा बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आज वेदनाचा धनी कोण असेल तर म्हणजे खरा शिवाजी दादा आहे याला कारण आहे आई तव्यावरची भाकर बाप तव्यावरचा बलिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही दुःख लपवून असं तो वरवरुणी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आज खऱ्या वेदनाचा धनी जर कोण असेल तर त्यांचं नाव शिवाजी दादा कोण आहे खऱ्या वेदनाचा धनी म्हणजे शिवाजी दादा त्यांच्या जीवनातून पत्नी गेली अर्धांगिनी गेली लक्ष्मी जाणं बाबा एवढं सोपं नाही पण तरी या बापाला आज लेकरासमोर लेकीसमोर हसण्याची भूमिका करावी लागणार आहे का मी रडलो तर माझे लेकी रडतील मी रडलो तर माझे मुलं रडतील मी रडलो तर माझे नातवंड रडतील मी रडलो तर माझे मन रडेल मला रडून चालणार नाही मला खंबीरपणे लढावं लागणार आहे आणि खंबीरपणे प्रपंचामध्ये उभं राहावं लागणार आहे तेव्हा माझे लेकरं खासपणे चांगल्या पद्धतीने उभं राहतील म्हणून खऱ्या वेदनाचा धनी जर कोण असेल तर या कुटुंबामधला खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप आहे कारण ज्याच्या हृदयामध्ये आपल्यासाठी अपार माया साठलेली त्याचं नाव म्हणजे उरावती माया त्याच्या काळ्या दाखविना कधी कोण डोळ्यातलं पाणी
जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये असू जरी काना वागला गाडी बाला तू थांब जरा ऐक त्याची नापर गाडी बाला तू थांब जरा ऐक त्याची नापर लई अवघडाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर का आज शिवाजी महाराजांना काही म्हणता येणार काही बोलता येणार कोणाला काही सांगता येत नाही आपलं दुःख ज्या बापाला हृदयामध्ये साठावं लागतं त्याचं नाव म्हणजे बाप आहे मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या बाई उभा जन्म उधळ आधाराचा वड वाकल आभाळ त्याच्या आईना पाचोळा जिना रानमाळ हो जिना रानमाळ गाडी बार तू थांब जरा ऐक त्याची नापर लई अवघडाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघडाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर शेवटच्या या माऊलीला जर वापरून आदरांजली अर्पण करायची असेल तर एकच या बाबांची मनापासून काळजी घ्या आईला रुक्मिणी समजा आणि बापात विठ्ठल या बापाची मनोभावी सेवा करा काळजी घ्या ही त्या माऊलीला आदरांजली ठरेल या कुटुंबातल्या आई गेल्या मंदाई गेल्या अहो मरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलं आणि या लेकरांचा आई म्हणून हाक मारायचा अधिकार संपला 1 वर्ष झालं तुम्हाला आई म्हणून हाक मारता आली नाही आणि शेवट एकच करते इथून पुढेही तुम्हाला आई म्हणून हाक मारता येणार नाही कारण आई गेल्यानंतर सोडून या गेली आई आम्हाला करना आई 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 हाका मारू मी कुणाला आई 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 हाका मारू मी कुणाला आई आमच्यासाठी कष्ट केले भार सोडून या गेली आई सारा परिवार मायले किरडत बसती सांदी कोपर्याला बापले रडत बसती सांदी कोपर्याला आठवण येते आई याच घडीला सोडून या गेली आई आम्हाले करना आई 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 हाका मारू मी कुणाला शेवटी आई म्हणून भरपूर झालेला आहे आणि तुम्ही बडबड नाही गोंधळ नाही काही चालू द्या आम्ही बसलो अशा आविर्भावात कार्यक्रम या ठिकाणी ऐकताय म्हणून तुम्हाला सर्व मंडळीचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी मनापासून आभार मानते या कुटुंबातली एक आई गेली ना आईसाठी एवढा सगळा सोहळा पिंडदान अन्नदान ज्ञानदान 10 दिवस आत्मा घरात असतो 13व्या दिवशी तो घराच्या बाहेर येतो 13मध्ये श्राद्ध तो आत्मा या प्रमाणामध्ये भ्रमण करतो श्राद्धाच्या दिवशी पिंडदान अन्नदान ज्ञानदान झालं त्या आत्म्याला स्वर्गामध्ये चांगली गती मिळते आज हे 3 दान झाले त्या माऊलीच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने चांगली गती मिळणार आहे म्हणून या आईसाठी मी जास्तीत जास्त आईवर बोलले मी बाप असेल तर 2 तास बापावर बोलते मी आई असेल आईवर बोलते शिवजयंती असेल पोवाडे घालते सप्त्याचं कीर्तन सप्त्यासारखं श्राद्धासारखं ज्यासाठी मला बोलवलं त्यासाठी सेवा करते मी बापावर असेल तर 2 तास बापावर पण आज आईवर सेवा आहे म्हणून मी जे बोलले ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी आईसाठी बोलले आणि आमच्या महिला मंडळाला एकच गीत ऐकायचं असतं आमच्या आईसाठी तेवढंच एक म्हणते सेवेला पूर्ण देते आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना मायेचा सागर दिला जीवनाकार तळपत्या गोनात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे खास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला खावी जीवनभर तुझ्या शीतल छाये
उभा आयुष्य जगेन आई देवा पाशी ग आई तुलाच ग मागेन आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार तुका संत पुढे संत पुढे तुका पुढे तुका संत पुढे भरपूर झालेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घेतली गोड ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार एकदा माझ्या लेकीसाठी जोरदार टाळी वाजवा माझ्या वारकरी चमकल्या सुंदर टाळ सुंदर पावल्या आणि सुंदर गायन खऱ्या अर्थाने ज्यांनी केलं ऐकणे माझ्या कार्यक्रमाची आन मान आणि शान म्हणजे माझ्या वारकरी कन्या माझ्या वारकरी चिमणे आणि त्यांनी गोड सेवा दिली गोड साथ दिली त्यांचे या ठिकाणी आभार मृदुंगाची ज्यांनी साथ दिली ते म्हणजे आमचे विष्णुकांत महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा ओवाळा म्हणून म्हणून त्यांचा माझा विषय गोड आहे आमच्या विष्णू महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांचे या ठिकाणी आभार अपंग असून सुद्धा 2 तास या ठिकाणी ज्यांनी आपल्याला सेवा दिली ते म्हणजे या ठिकाणी आमचे भारत महाराज गुंजाळ अपंग आहेत आणि एवढा वेळ झाला तरी दोन्ही कोणीवर इथं उभे आहेत आणि आपण खाली बसलो तरी मागच बघ पुढंच बघ इकडंच बघ तिकडंच बघ पण महाराजांकडे बघा आमच्या वारकरी संप्रदायाच्या घरी आपल्याला ही ताकद आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा भारत महाराज गुंजाळ शेजारी उभी असलेली माझी कन्या ईश्वरी जाधव ती सुद्धा कीर्तनकार आहे छान मुलींना हरिपाठ काकडा माझ्या मागे ती शिकवण्याचं या ठिकाणी काम करते तिने गोड गायन केलं आमची श्रीरामपूरची एक वांगीची शुभांगी सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे शिकायला आणि या सगळ्या जवळजवळ माझ्याकडे शिकायला एवढंच नाही तर संस्थेवर 50-55 मुली माझ्याकडे राहायला शिकायला येतात राहतात शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण घेतात पण या मुलींचे या ठिकाणी आभार आपल्या विनेकरासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा विनेकरी बघा मूर्तीला हा पण खऱ्या अर्थाने ज्याची कीर्तिमाने अगदी डेअरिंग मध्ये आलाय छान पैकी विणा घेतलाय आणि मस्त इथं 2 तास सेवा दिली दादा तुझे पण या ठिकाणी मनापासून आभार आमचे 2 वारकरी मंडळी या ठिकाणी उभे आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा आणि या गावचं भजनी मंडळ उपस्थित आहे त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा कारण आपलं भजनी मंडळ म्हणजे आपल्या गावची शान आहे ज्यावेळेला आरती होतो त्यावेळेला सगळ्यात अगोदर लागतं ते म्हणजे भजनी मंडळ त्यांच्याशिवाय आपला शेवट सुद्धा होत नाही म्हणून भजनी मंडळाचे या ठिकाणी आभार आणि आलेले सगळे राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी परत एकदा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम माझ्याकडे बघा ना तुमचे आभार मानते तुमची गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी तुम्ही दिली तुमचे या ठिकाणी मनापासून आभार तुमचे आभार यासाठी का तुम्ही शिटी न मारता साथ दिली तुम्ही नाही तर तुमच्या माईने शिटी मारली नाही म्हणून तुमचे आभार अशी असावी साऊंड सिस्टीम आणि याला म्हणावी साऊंड सिस्टीम त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांची सिस्टीम कोड होती ना म्हणून तुम्ही एवढा वेळ माझा कार्यक्रम ऐकला तर कधीच बडबड करायला उठायला सुरुवात केली असते ऐका ना तुमच्या या ठिकाणी मनापासून आभार सगळ्यांच्या परत एकदा मनापासून आभार हे सगळे बंधू या सगळ्या बंधूंच्या या ठिकाणी धीर असेल मुलं असेल खऱ्या लेखी असतील गोड असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला मी सांगितलं आमचे बाळासाहेब आता माझ्या बरोबर आमच्या तिकडे आले होते सासऱ्यांच्या शाळेला सुद्धा ते आले होते कारण त्यांची तारीख मी सेव्ह केली होती त्यावर माझ्या सासऱ्यांची पत्रिका सेट झाली आणि मग ते खऱ्या कार्यक्रमाला सुद्धा आले होते आमचे शेळके सर सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आमच्या तिघी बहिणींवर आणि त्या ताई वनिता ताई सुद्धा तर इतकं प्रेम करतात आणि आजही माझ्या मुलींसाठी आमच्यासाठी ताई तुम्ही येणार आहे आज आमच्या घरात दसरा दिवाळी आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला एवढ्या नसेल म्हणजे इतकी प्रेम करणारी खऱ्या अर्थाने आमच्यावर मान्यवर मंडळी आहेत म्हणून आमच्या शेळके ताई असतील शेळके सर असतील त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार या काळे परिवाराच्या मनापासून आभार लोंढे महाराजांनी सुद्धा या ठिकाणी आपली सेवा केली महाराजांची या ठिकाणी मनापासून आभार तुम्हा सर्वांच्या परत एकदा आभार आणि जाताना एकदा माऊलीचा भजन पटकन हात वर करा मी मोकळे मी मोकळे हा जोरात या जन्मात टाळी वाजली नाही पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय 4 पायाचं व्हायचं नसेल 2 पायाचं व्हायचं असेल तर वाजवायची काय टाळी वाजवा वाह क्या बात जय हो जोरात कॅमेरा फिरतोय टाळी वाजवा ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली
तुकाराम जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम हे ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम निवृत्तीनाथ समर्थबाई आपला नामदेव तुकाराम हे निवृत्तीनाथ समर्थबाई आपला नामदेव तुकाराम हे नामया ज्ञानियाय कोमलकोमल हे ज्ञानदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई तुकाराम 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आणि ज्यांनी सुंदर शूटिंग केली काय नाव आहे वारकरी विचार असं त्यांचं चॅनलचं नाव आहे आणि आज जी शूटिंग झाली हा कीर्तनाचा कार्यक्रम एकदा का युट्यूबला पडला तुम्हाला परत केव्हाही या ठिकाणी बघता येणार आहे एवढे गोड नियोजन या ठिकाणी परिवाराने केलं दादा गोड शूटिंग केली तुमचे या ठिकाणी मनापासून आभार झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुढे पुढी पुढे राजा महाराज तुम्ही सिद्धा उच्चारिला मी करमिया फुल राजा महाराज तुम्ही सिद्धा म्हणे दारे स्वरा जगबाया बैरी गंगरा राजा महाराज तुम्ही सिद्धा ज्ञानदेव तुकाराम कोटली वरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम यानंतर ज्यांना अर्पण करायची ते 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी बोलते